सोबत आहेत एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. Damn, what a hell of a view. Hey guys, good morning and welcome to our new vlog. चा ब्लॉग आहे ना रेडी होता मी चालू करते. तर याचं रिझन असं कारण की आज आम्हाला जायचं आहे नवदुर्गा राजदांडी या ठिकाणी. आणि बाहेर मुलं इतका गोंधळ करताय ना, त्यांना इग्नोर करूयात आणि आपण मेकअप करूयात. तर ना माझं बेस्ट करते कारण की मला मेकअप करायला खूप जास्त आवडतं आणि खूप जास्त वेळ पण लागतो. ऍक्च्युली मी मागं ना एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यावर मी जसा मेकअप करते ना माझं तुम्ही सर्व दाखवला होता आणि त्यावर एक माणसाची कमेंट आली होती की तुम्ही मुली ना बिना मेकअपच्या अजिबात सुंदर नाही दिसू शकत. तर त्या काकांना किंवा भैयाला मला हे सांगायचं आहे की मेकअप पण त्याच्यावरच चांगला दिसतो ज्याचं तोंड चांगलं असतं. म्हणून आम्ही मेकअप करतो. आमचं तोंड चांगलं आहे म्हणून आम्ही मेकअप करतो. मेकअप आम्ही कुणाला दाखवायसाठी वगैरे करत नाही, तर हा आम्ही स्वतःसाठी करत असतो आणि दुसऱ्या मुलींना जळवायसाठी करत असतो. बाय द वे मी तर व्हिडिओसाठी करते. जेव्हा मी शूट वगैरे करत असते ना, जेव्हा माझ्याकडे खूप सारा टाइम असतो मेकअपसाठी, तेव्हा आहे ना माझा मेकअप एकदम छान होतो, एकदम परफेक्ट होतो. एका ह्याच्यातच एकदम परफेक्ट होतो आणि फास्ट पण होतो. जेव्हा मला कुठे जायचं असेल तेव्हा माझं मेकअप काय होतं काय माहिती. आज पण असा विचित्र मेकअप का होतोय मला कळत नाही. अजून फाउंडेशन बाकी आहे लावायचं, बट तरी सुद्धा पहिल्या प्रोसेसिंग पासूनच काहीतरी बिघडलेलं दिसतंय. या ठिकाणी माझा मेकअप झालेला आहे. बस लिपस्टिक अँड थोडं मेकअप फिक्सर वगैरे बाकी आहे. आणि मला ते आहे ना अशा टिकल्या काढायचे, असे ब्लॅकवाले इथे 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 ते पण काढायचंय. ते मी एकदम लास्टला करेल जेव्हा मेकअप फिक्सर वगैरे सर्व मारेल ना, त्याच्या लास्टला करेल. आय मेकअप आहे ना मी या पद्धतीने थोडाफार ट्राय केलेला आहे आणि मी शिकते यार मेकअप. मला एवढा परफेक्ट मेकअप येत नाही, बट मी शिकू लागले हळूहळू. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन ट्राय. आणि माझ्याकडे मेकअपची जास्त प्रोडक्ट नाही आहे, थोडेफारच प्रोडक्ट आहे. त्यामध्ये मी एक्सपेरिमेंट करून मेकअप शिकू लागले आणि थोड्या हॅक आहे ना त्या यूज करते मी. त्याने माझा मेकअप एकदम परफेक्ट वगैरे होतोय. तर आजचा जो मी आय मेकअप केलेला आहे ना, तुम्हाला इतका आवडलेला आहे, एकदम भारी दिसतोय. आता मी लिपस्टिक वगैरे लावलेली नाही ना, म्हणून तो तुम्हाला एकदम उठून नसेल दिसत. जेव्हा मी पूर्ण मेकअप करेल ना तेव्हा त्या मेकअपचा लुक तुम्हाला येईल. मला ओढणी वगैरे पण अजून लावायची. इथे मी अजून ओढणीला पिन पण नाही लावलेली आहे, बस घेऊन बघितली होती कशी दिसते ओढणी. बट मी या पद्धतीने ओढणी घेणार आहे, लाईक उलट्या पदरची साडी असते ना त्या पद्धतीने. तर माझा मेकअप कम्प्लीट झालेला होता आणि आमच्या कांचन ते आलेले होते माझे केस वाढवून द्यायला. किती मोठे केस झाले माझे, इतकी मोठी वेणी बनवून दिलेली त्यांनी आणि इतकी सुंदर हेअरस्टाईल दिसते. आता आमच्या घरचे मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट आहे, पण आतापर्यंत आमचं एकदा पण असं म्हणजे हेअरस्टाईल वगैरे झालेली नव्हती, म्हणजे आमचा टाइमच जुळत नव्हता. तर फायनली आज हेअरस्टाईल बनवलेली मी, इतकी सुंदर दिसते ना. आणि मी हा लुक आहे ना अवनीत कौरने एक रिसेंट व्हिडिओ टाकला होता. ते कोणतं गाणं आहे ते, दिल गलती कर बेटा आहे, त्या गाण्यावर आहे ना तिने व्हिडिओ टाकला होता. सो तसंच मला लुक हवा होता आणि माझा घागरा पण जवळजवळ तसंच आहे व्हाईट कलर मध्ये. सो त्यासाठी मला अशी वेणी पाहिजे होती मोठी, ते पण मेसी वाली. आता बनलेली मोठी वेणी. वाव, ही माझी केस आहे, म्हणजे माझी नाही आहे, नकलीचीच आहे, पण माझी वेणी एवढी मोठी, किती भारी वाटते ना. याला नाही बनणार का आपले कर्ल्स थोडे नाही जळून जातील. ते हे ना प्लास्टिकचे हेअर्स आहे, नकलीवाले एक्सटेन्शन आहे आमचं, म्हणजे जे छोट्यापणी नाही ना आपण युज करायचो गंगावन, ते माझे. हर्षद सुद्धा तयार झालेला. हर्षदने ना मस्तपैकी कुर्ता पैजामा घातलेला आहे, सर्व तयार झालेले. फक्त आता जयराम भाऊ बाकी आहे, कारण की जयराम भाऊच आम्हाला घेऊन जाणार आहे तिथे. केस इतके अडकताय ना याच्यात त्याच्यात सगळीकडे अडकताय, एक तर घागरा अडकतोय, एक तर केस. थांबा, ते इकडून द्या ना मला, एकदा इकडून टाकून द्या ना माझी वेणी. तर फायनली आता मी तयार झालेली आणि मस्तपैकी मोठी वेणी घातलेली, सर्व ज्वेलरी घातलेली आणि हे बिंदी वगैरे ना ते पण बनवलेले आहे. हर्षद पण या ठिकाणी तयार आहे आणि ऋषी ना अजिबात तयार नव्हता यायला, कारण की त्याला ना बरं वाटत नव्हतं. बट तरी पण त्याला जबरदस्ती आम्ही तयार केलेलं आहे. म्हटलं चल लास्टचाच दिवस आहे, म्हणजे एकच दिवस आम्ही जाणार आहे, तर चल रडून पडून तो पण तयार झालेला, कारण की त्याची ना तब्येतच ठीक नाही. चेहरा सांगत असेल एकदम थकलेला आहे, खूप कामात पण बिझी पण होता आणि त्याला इतकी सर्दी झालेली म्हणजे त्याला बोललं सुद्धा जात नाहीये. पण फायनली तयार झालेला आहे. आणि आमचा आउटफिट आहे ना जवळजवळ मॅचिंगच आहे, हो ना. तू छान दिसतोय बघ, मी एवढा मेकअप करून एवढी हेअरस्टाईल करून चांगले दिसतोय, छान दिसतोय. माझा आवरायला कमी वेळ लागला असेल आणि कमी धिंगाणा झाला असेल तेवढा आहे ना ऋषीला लागतोय. इतका मोठा पसारा पांगून ठेवलाय, त्याची जुतीन भीती. अगं बाई, मग आता काय करायचं, ब्राऊन आणायची. चले बाबा चले, साधी चप्पल घाल, तुझ्याकडे खूप सारे ऑप्शन आहे, घाल काहीतरी पटकन. मी वरती चढूया असं लेहंगा घेऊन, जागा.
चल बाहेर घेतो आम्ही. चल तर आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि ना इथे इतका क्राऊड आहे मीन्स खूप जास्त गर्दी होती. इतक्या वेळची तर आमची गाडीच लागत नव्हती, गाडी लावायलाच जागा नव्हती. फायनली गाडी लागलेली आहे. आता आम्हाला आतमध्ये जायचं. बाहेर एकदा जोडून जाऊया दोघांसाठी. दांड्या वगैरे खेळून आलेलो आणि इतकी मजा आली माहिती का, एकदम भारी. यांचं काय चालली, चपली नाही साडी, उठली नाही साडी, बंद नाही आली. काय मजा आली का? तुम्ही मागच्या वेळेस नव्हते आलं ना, यावेळेस आई पण आलेला. आणि मेन म्हणजे आईमुळेच आज सर्व प्लॅनिंग झाली आहे. कारण की आईच म्हणलं जाऊ म्हणे आज आपण लवकर आवरून जाऊ. मग मला इंटरेस्ट आला की खरंच जाऊ. मग आम्ही फटाफट आवरलं आणि मस्तपैकी तयार पण झालो आणि दांड्या खेळायला गेलो. इतकी मजा आली. तिथले ना मॅनेजमेंट पण खूप छान केलेलं आहे आशिष दादा आणि श्वेता दीदींनी. एकदम मस्त मॅनेजमेंट होतं. परत सर्व सेफ्टी वगैरे होती, गर्ल्ससाठी सेफ्टी होती. खूप छान वाटलं तिथे जाऊन. आणि आता फायनली वहिनीकडून पार्टी खायला आलेलो आहे आम्ही. इथं रडत पडत वहिनीला घेऊन आलेलो आहे. हा इकडे धन्नू आहे. धन्नूने पण झगारा घातलेला आहे. इकडे हो कल्लूडॉन. आणि इकडे कल्लू आहे. कल्लूने पण असं झगारा घातलेला आहे. आणि मी पण झगारा घातलेला आहे. पण धन्नू खरंच छान दिसते. हो धन्नूला छान दिसत होती मस्त. कल्याणीच्या दाताला छान दिसत. नाही तू ना चांगली दिसती. अशी पोटात असं अशी खुलून असायचं. दात समोर असले तर असले काय नाही. माझे तर राक्षसवाणी होत तरी म्हणे काय नाही. दात दाखवले तर चांगलं वाटतं असं. दरवेळी सांगतो तिला दात दाखवत जाय तरी अशी असते. चला आपण फोटो काढू मध्ये. इतका सुंदर मेकअप केला, इतकं सर्व केलं, पण एक पण फोटो काढलेला नाही. सो आता आम्ही इथे आलेलो आहे. इथे आम्ही एकदम छान फोटो काढणार आहे. हर्षद पण आलेला होता. हर्षदने पण असं कुर्ता घातलेला. हर्षद पण चांगला दिसतो आणि हर्षद पण हसतोय आता. तर आता आम्ही सर्वांना आहे ना व्हेज पप मागवलेले होते. सर्व व्हेज पप खाताय. इथे काय खाताय हो? बिस्कॉप खाताय का? आणि हर्षद रडतोय. याला आम्ही फोटो काढायला लावले ना म्हणून रडतोय. हा डोळ्यात काहीतरी गेलतो. यार गाईस तुम्ही ना कमेंट मध्ये सांगा आम्हाला आहे ना फोटोग्राफर पाहिजे. कारण की हर्षद आहे ना आता आमचे फोटो नाही काढणार. तो मोठा माणूस झालाय आता. तो आमचे फोटो नाही काढत जाणार आहे. सो आम्हाला आहे ना फोटोग्राफर आणि एडिटर पाहिजे. मम्मी सोबत काढायला लावायचे. काही नाही होत. काढले तर काढले. एकच दिवस काढणार आहे आपण. दरवेळेस येत राहतो ना. काही नाही होत. कोणाला विचारते मला की त्यांना? नाही तुम्ही केलं करत नाही असं नाही म्हणत मी. तुम्ही असल्यावर जरा त्याला असं हे वाटतं, सिंपती भेटते. हे कोणाला खायचंय? मला सूप प्यायचंय फक्त. कोणाला खायचंय? तुम्हाला खायचंय? खा ना मग. सूप प्यायचंय मला. नको बस. नाही मला नको. तो हिच्यात खाते ना. अरे बापरे. अहो घ्या तुमच्या हाबीने दिलं. अहो तुमच्या हाबीने दिलं. अहो एवढं प्रेमाने दिलं तुमच्या हाबीने. अहो रुसल्या तो होत्या. तुमच्या त्या रुसल्या. राग आला तुमच्या यांना. आता घरी आलेलो आहे. मी ड्रेस वगैरे चेंज केला. सर्व ज्वेलरी काढली. मी कानातले ना खूप जास्त मोठे घातले होते. त्याच्यामुळे कान एवढे दुखताय ना आता. ते काढताना तर बापरे असा पूर्ण जीव गेला माझा. सर्व ज्वेलरी काढली. हातातले कडे वगैरे काढले. आणि आता मेकअप रिमूव्ह करायचा आहे. बट मला मेकअप रिमूव्हच करू वाटत नाही. माझं दरवेळेस असं होतं जेव्हा मी मेकअप करते ना मीन्स त्याच्यानंतर मला मेकअपच रिमूव्ह करू वाटत नाही. कारण की तो नंतर जेव्हा त्याला रिमूव्ह करायचा वेळ येतो ना तेव्हा इतकं सटल बसलेला राहतो एकदम मस्त. तिथे आम्ही गरबा खेळलो. एवढं घाम आला. एवढं गर्दीमध्ये गेलो तरी सुद्धा मेकअप जशाला तसा आहे. एक सुद्धा पॅच आलेला नाही.
एकदम परफेक्ट मेकअप दिसतोय आणि आता तर तो एकदम ग्लोई अँड शायनी दिसतोय. मला असं वाटतं कॅमेऱ्यात नाही दिसत आहे पण आरशामध्ये ना तो एकदम सुंदर दिसतोय. अँड हेअरस्टाईल पण माझी अशी दिसते. मला वाटलं होतं हेअरस्टाईल तिथे निघून जाईल कारण की खूप जास्त गर्दी होती. आम्ही राऊंड राऊंड खेळलो वगैरे नाचलो तर निघेल पण एकदम परफेक्ट बसलेली होती. एकदम मस्त मस्त झालेला होता आजचा लुक. मला एकदम खूप जास्त आवडला. म्हणजे असं एकदम घाईघाईमध्ये झालाय आजचा लुक बट एकदम परफेक्ट झाला होता. तर सर्वात आधी ना मी हे केस काढणार आहे. मला काढू तर नाही वाटत आहे पण काढावे तर लागणार आहे कारण की असं घेऊन मी झोपू नाही शकणार. तर सर्वात आधी मी हे केस काढते त्यानंतर मेकअप रिमूव्ह करते. तर एक्सटेन्शन निघालेला आहे आणि माझे हेअर्स आहे ना आता झाले परत छोटे. अँड आता आहे ना मला एकदम हलकं हलकं फील होते कारण की एकदम जड वाटत होते. पूर्ण एवढे मोठे केस होते ना. अँड कर्ली कर्ली झाले. मी अशी वेणी घातलेली होती ना त्यामुळे कर्ली झाले माझे हेअर्स. मला माझे कर्ली हेअर्स खूप जास्त आवडतात. माझे खूप स्ट्रेट हेअर्स आहे. लगेच स्ट्रेट होतात. पिन वगैरे पण काढते. खूप साऱ्या पिन लावलेल्या आहेत. तर टाइम आहे मेकअप रिमूव्ह करायचा. तर मी माझा मेकअप आहे ना कोकोनट ऑइलने रिमूव्ह करत असते कारण की याने ना प्रॉपर रिमूव्ह होतं. वॉटरप्रूफ प्रोडक्ट असतात ना ते प्रॉपर रिमूव्ह होतात आणि पूर्ण रिमूव्ह होतं. हे काजळ वगैरे सर्व निघेल त्यामुळे मी कोकोनट ऑइलच यूज करत असते. तर आता मेकअप रिमूव्ह झालेला आहे. आता मला स्किन केअर करायची आहे. मीन्स सिरम लावायचा आहे, नाईट क्रीम लावायची आहे अँड झोपायचं आहे कारण की खूप जास्त लेट झालेले. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.